कशासाठी जमा झाला? हा, इथं या प्रशासकीय इमारतीच्या समोर इथं राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये माहिती आयुक्त म्हणून मकरंद रानडे हे गेल्या 2.25 वर्षापासून कार्यरत आहेत. मकरंद रानडे हे माहिती आयुक्त म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या इतिहासातील सगळ्यात खराब माहिती आयुक्त आणि सगळ्यात नालायक माहिती आयुक्त. नालायक याचा अर्थ शिवी घेऊ नका, ज्याची लायकी नाही असा माणूस ज्या खुर्चीवर बसलेला आहे त्यांचं नाव आहे मकरंद रानडे. हे मकरंद रानडे जे आहेत त्यांचं काम आहे की माहिती अधिकार कायद्याचं संचालन करणे, माहिती अधिकार कायद्याचं सगळं पालकत्व पुणे विभागातलं 5 जिल्ह्यातलं त्यांच्याकडे आहे. असं असूनही मकरंद रानडे हे त्यांचं जे निहित कर्तव्य आहे की व्यवस्थित सुनावण्या घेणे आणि जो कोणी अपील अर्जदार असेल त्याला व्यवस्थित न्याय मिळवून देणे, परंतु मकरंद रानडे हे त्या ठिकाणी त्यांना जे कर्तव्य दिलेलं आहे संविधानानं आणि कायद्यानं त्या कर्तव्याच्या विपरीत आणि उलट वागतात. हा गेल्या काही 2 वर्षातला 2.25 वर्षातला हा सगळ्यांचा अनुभव आहे. मकरंद रानडे यांना मी जेव्हा त्यांचे निकाल वाचले, त्यांनी दिलेल्या ऑर्डर वाचल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे की मकरंद रानडे यांना न्याय बुद्धी नाहीये. इंग्रजीमध्ये ज्याला सेन्स ऑफ जस्टिस म्हणतात, तो सेन्स ऑफ जस्टिस असणारा हा माणूस नाहीये. ज्याला सेन्स ऑफ जस्टिस असतो तो निष्पक्षपणे तटस्थपणे न्याय देतो, परंतु हा माणूस जनमाहिती अधिकाऱ्याचा आणि अपिली अधिकाऱ्याचा खाजगी दलाल असल्यासारखा वागतो. सुनावणी घेताना सुनावणीची एक जी दिवाणी संहिता 1908 मध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे ती प्रक्रिया फाट्यावर मारून आपल्या पद्धतीने काम करणारा हा हिटलर माणूस आहे. नुसता हा हिटलरच नाही तर हा झुटलर सुद्धा माणूस आहे, हा खोटारडा माणूस आहे. त्यामुळं न्यायबुद्धी नसणाऱ्या या माणसाच्या विरोधात हा सगळ्या अपीलकाराचा किंवा माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि जागरूक नागरिकाचा हा उद्रेक आहे. आजचं हे जे निदर्शन आहे. आणि हा माणूस जो ज्या पदावर बसलेला आहे त्या पदाला त्यांनी न्याय दिलेला नाही. आता फार दिवस हा माणूस इथं राहणार नाहीये, त्याचे फक्त 7.5 महिने राहिलेत. आपल्या सगळ्याची 7.5 ह्या 7.5 महिन्यात जाणार आहे. परंतु हा माणूस जो 7.5 महिने आहे त्यांनी आपल्याला 2.25 वर्ष त्रास दिलेला आहे. आता पुढचं 1.25 वर्ष आपण त्यांना त्रास द्यायचा आहे, तोही लोकशाहीच्या मार्गाने. या माणसाच्या प्रत्येक कामाचं जावरेसर इथून पुढे आपण मूल्यमापन करू. या माणसानं गेल्या 2.25 वर्षात औरंगाबादला आणि इथं पुण्यामध्ये जे जे काळे कारनामे केलेत त्याचा आपण ब्लॅक रिपोर्ट छापू. त्यांनी शिक्षा देताना जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांचं शिक्षेचं प्रमाणात 1000त 1 आहे सर. शिक्षाच देत आहे हा माणूस. जेव्हा आपण आंदोलन करणार असं कळलं तेव्हा काल त्यांनी 3 जणांना शिक्षा दिली. हा, तर हे जे आहेत हा त्यांनी ज्या दिवशी शपथ घेतली होती 7 मार्च 2024 त्या दिवशी संविधानाला स्मरून तटस्थपणे निष्पक्षपणे आणि जितकी माझी पराकाष्ठा होईल तितक्यापर्यंत मी न्यायबुद्धीनं काम करणारा माणूस. हा मंदबुद्धी माणूस आहे, न्यायबुद्धी त्याच्याकडे नाहीये. आणि सगळ्यांची दुसरी गोष्ट अशी आहे की दिवाणी संहिता 1908 मध्ये जी तरतूद आहे सुनावणीची ती तरतूद सांगते की सुनावणी खुली झाली पाहिजे. आमच्या कोकण भवनला शेखर चन्ने साहेब आयुक्त आहेत सर, त्यांच्याकडून ह्यांनी काहीतरी थोडं शिकलं पाहिजे. त्यांनी तिथं पहिल्यांदा लिहिले मोठ्या आकारात सुनावणी इथं ओपन आणि खुली आहे. माझ्या सुनावणीसाठी कुणीही कोणताही नागरिक उपस्थित राहू शकतो. हा इथं कुणाला सुद्धा येऊ देत नाही मध्ये. हा, म्हणजे शेखर चन्ने मूर्ख आणि हा काय अतिशहाणा आहे का? हा, याच्यासारखा मूर्ख शिरोमणी माणूस कोणी नाही. तुम्हाला सांगतो या माणसाच्या विरोधात इथून पुढचे 7-8 महिने आपण सगळ्यांनी मिळून तो काय करतो, रोज किती निर्णय दिलेत,
केव्हा आलेला आहे, केव्हा गेलेला आहे, त्यानं शिक्षा कुणाला केलेली आहे, कुणाच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि मला पुण्यातल्या कार्यकर्त्याला सांगायचे की आठवड्यातून 1-2 दिवस येत जा आणि सगळ्या सुनावणीला हजर राहायचं. त्यांना सांगायचं सुनावणी खुली आहे, आम्हाला तिथं उपस्थित राहायचंय पहा. आणि प्रसंगी त्यांना जर कारवाई केली तर करू द्या, दुसऱ्या दिवशी आपण आणखीन जमू आपण. परंतु तुम्हाला सांगतो, आपण जर दिसतं आपल्यात बी शहीद भगतसिंग झाला पाहिजे, कुणीतरी ती क्रांती केली पाहिजे. एक दिवशी मी येतो मुंबईहून, पहिल्यांदा मी येतो, पहिल्या दिवशी आपण शिरू आणि त्यांना सांगायचं सुनावणी खुली झाली पाहिजे, आम्ही मध्येच फिरणार. आणि आम्हाला जर तुम्ही अटक करणार असाल, आम्हाला पोलीस बोलवणार असतं तर बोलवा, आम्ही अटक व्हायला तयार आहे. कारण आपल्याला यांच्या विरोधात आता लोकशाही मार्गानं सभ्यतेनं आंदोलन करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता तयार राहायचे. आणि हा फक्त पुढची भूमिका अशी आहे की रानडेचा काळा रिपोर्ट करणे, रानडे जे काम करते त्या कामावर लक्ष ठेवणे आणि त्यांनी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी केल्यात त्या सगळ्या समाजापुरती. एक कार्यकर्त्याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि तक्रार आहे की त्यांनी रानडेच्या पत्नीचा माहिती अधिकार वापरला, काहीतरी माहिती मागितली म्हणून रानडेनी सगळ्या सार्वजनिक प्राधिकरणांना म्हणजे सगळ्या सरकारी कार्यालयाला पत्र लिहिलं आणि अमुक अमुक माणसानं तुमच्याकडे किती माहितीचे अधिकार केलेत, ही व्यक्तिगत टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे. हे असं ह्याच्यातून हे लक्षात येतं की रानडे नावाचा हा आयुक्त खुंची आहे, खुंची आहे. हा त्याच्या पत्नी सरकारी अधिकारी आहेत. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचे कोणतंही रेकॉर्ड आणि त्याच्या कामाचं मूल्यमापन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आपण जे माहिती अधिकार प्रत्येक जण टाकतो तो सरकारच्या कामाचं मूल्यमापनच असतं. आणि हा माणूस मात्र व्यक्तिगत स्वतःच्या पत्नीला कोणीतरी एकशे माणसानं माहिती अधिकार टाकला म्हणून त्याच्यावर सगळीकडे परिपत्रक काढलं. त्यांनी परिपत्रक काढलं की अमुक अमुक माणसानं तुमच्या कार्यालयात किती अर्ज केले त्या अर्जाच्या कॉपी पाठवा. हे बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या बेकायदेशीर कामाचा एक रिपोर्ट पुढच्या 2 महिन्यात आम्ही करून इथंच आपण तो प्रकाशित करू. त्याचे सगळे कारनामे त्याच्यामध्ये येतील आणि आपण या पद्धतीनं पुढे जाऊ. बरं, ह्याचा काय उपयोग होईल आपल्याला माहिती आहे का? पुढे असा कुणी आयुक्त आला तर आपल्याकडे एक तयार हत्यार राहील, आपल्याकडे एक SOP राहील कार्यपद्धती की खराब आयुक्ताला आपण कसं डील करायचं, संघटनेच्या मार्फत त्याला कसा धडा शिकवायचा. बघा की असा कुणी सज्जन माणूस येणार नाही की सगळंच कायमस्वरूपी अर्जदाराच्या बाजूने राहणार आहे. कारण याच्यामध्ये प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे गुंतलेले आहेत, त्यांचे सेल्फ इंटरेस्ट गुंतलेले आहेत. आणि त्यामुळं जो इमानदार कार्यकर्ता, जो जागरूक नागरिक आहे, त्यांना सगळ्या गोष्टी स्मूथ आणि सोप्या जाणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला सतत धडपडावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. तुमच्यामध्ये जर सैनिकी रक्त असेल तरच आपण आता इथून पुढे टिकू शकू. जागरूकता आपल्यामध्ये असेल तरच टिकू शकू. आपला काय होतं माहिती आहे का झावरे सर, आपल्या कार्यकर्त्याचा अभ्यास फार कमी पडतो. टू दी पॉइंट नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांना कळत नाही. परंतु तुमच्यासारखे आणखीन काही कार्यकर्ते आहेत, आता आपण जरा त्यांच्यावर जास्त नाही त्याच्या प्रशिक्षणावर जोर देऊ. घेतात गैरफायदा घेतात. तर या सगळ्यांच्या विरोधात आमची लढाई इथून पुढे अधिक तीव्र होणार आहे, अधिक प्रखर होणार आहे.